सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 अतिमहत्वाचे प्रश्न सराव प्रश्नपत्रिका भाग 7 IBPS आधारित प्रश्न मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. चला तर सुरू करूया. DCC बँक भरतीमधला हा पुढचा व्हिडिओ आहे, आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे. ठीक आहे, आता आपल्याला सहकार क्षेत्रावरती राहिलेले प्रश्न सगळे बघायचे आहेत. महत्त्वाचे प्रश्न आहेत, अतिमहत्त्वाचे प्रश्न. DCC बँक भरतीमध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत, त्यामुळे प्रॉपर करा. 31 ऑगस्टला एक्झाम आहे, त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. पहिला प्रश्न आहे बघा, जगातील पहिला यशस्वी सहकारी ग्राहक संघ कुठे सुरू झाला? ऑप्शन बघा, लंडन, रॉचडेल, इंग्लंड, पॅरिस आणि मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रॉचडेल. इंग्लंडमध्ये रॉचडेल या ठिकाणी 1844 मध्ये 28 विणकरांनी एकत्र येऊन रॉचडेल पायोनियर्स या जगातील पहिल्या यशस्वी सहकारी ग्राहक संघाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 2 नंबरचा प्रश्न आहे बघा, आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ, रॉबर्ट ओवेन. ठीक आहे, यांना काय म्हटलं जातं? आधुनिक सहकारी चळवळीचे जनक. त्यांना का म्हटलं जातं असं? कारण इंग्लंडमधील उद्योगपती रॉबर्ट ओवेन यांनी सर्वप्रथम सहकाराचे विचार मांडले आणि कामगारांच्या कल्याणासाठी सहकारी संस्थांची संकल्पना राबवली म्हणून. ठीक आहे, 3 नंबरचा प्रश्न बघा, भारतातील पहिला अधिकृत सहकारी पतसंस्था कायदा कधी संमत करण्यात आला? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे 1904 ला. 1904 ला पहिला अधिकृत सहकारी पतसंस्था कायदा संमत करण्यात आला. भारतातील शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी ब्रिटिश सरकारने 25 मार्च 1904 रोजी पहिला सहकारी कायदा संमत केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 4 नंबरचा प्रश्न बघा, 1904च्या सहकारी कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी कोणता नवीन कायदा करण्यात आला? तर 1904च्या सहकारी कायद्यातील काही त्रुटी होत्या, त्या दूर करण्यासाठी 1912चा सहकारी संस्था कायदा हा निर्माण करण्यात आला. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 1904च्या कायद्यात केवळ पतसंस्था स्थापन करण्याची सोय होती आणि बिगर पतसंस्था आणि केंद्रीय संस्थांच्या स्थापनेसाठी 1912चा कायदा आणला गेलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, 5 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा हा 1960 ला संमत करण्यात आला. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 संमत करण्यात आला आणि तो 26 जानेवारी 1962 पासून लागू झालेला आहे मित्रांनो. 6 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेमध्ये सभासदांचे मतदानाचे अधिकार कोणत्या तत्वावर आधारित असतात? तर एका व्यक्तीला एक मत अशा ह्याच्यावर असतात. आपण अगोदरही हा प्रश्न बघितलेला आहे. तर पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. 7 नंबरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणजेच इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह डे म्हणून दरवर्षी कुठला दिवस साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे जुलै महिन्याचा पहिला शनिवार. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय सहकार महासंघातर्फे जगामध्ये सहकाराचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी जुलैचा पहिला शनिवार हा सहकार दिन म्हणून साजरा केला जातो. 8 नंबरचा प्रश्न बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे म्हणजेच DCCBचे मुख्य कार्यक्षेत्र कोणते असते? तर संपूर्ण जिल्हा जो आहे संबंधित तो जिल्हा DCC बँकेचा असतो, म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मुख्य कार्यक्षेत्र असतं. ठीक आहे, तिथूनच त्याचं सगळं कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. तर पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेत शिखरस्थानी कोणती बँक असते? तर भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचनेत शिखरस्थानी कुठली बँक असते? राज्य सहकारी बँक, त्याला आपण अपेक्स बँक असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक अ हे याचं योग्य उत्तर होईल. राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी पतपुरवठा रचनेच्या सर्वोच्च स्थानी कार्यरत असते. 10 नंबरचा प्रश्न बघा, ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना थेट अल्पमुदतीचा कर्जपुरवठा करणारी संस्था कोणती? तर ग्रामीण पातळीवर जी शेतकऱ्यांना थेट अल्पमुदतीचा कर्जपुरवठा करते ती असते प्राथमिक कृषी पतसंस्था. ठीक आहे, पब्लिक ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. तर पर्याय क्रमांक क हे याचं योग्य उत्तर असतं. गावातील शेतकऱ्यांशी थेट संबंधाने असतो आणि प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था म्हणून त्यांना मान्यता असते आणि त्यांची पाया मानली जाते पाठपुरवठ्याची. ठीक आहे, 11 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी किमान किती प्रौढ व्यक्तींची आवश्यकता असते? तर 10 प्रौढ व्यक्तींची आवश्यकता असते किमान, जर एखाद्या संस्थेची नोंदणी करायची असेल तर. पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे.
12 नंबरचा प्रश्न बघा, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी कोणाची असते? तर संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे याचं योग्य उत्तर आहे. हे काय करतात? सभासदांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात म्हणजे संचालक मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतो आपण त्यांना, ते संस्थेचा म्हणजे रोजचा कारभार पाहतात. 13 नंबरचा प्रश्न बघा, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात कोठे सुरू झाला? तर प्रवरानगर, लोणी, अहमदनगरमध्ये प्रवरानगर आहे त्या ठिकाणी. लोणी या ठिकाणी 1949 मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉक्टर धनंजय गाडगीळ यांच्या प्रयत्नातनं हा पहिला साखर कारखाना उभा राहिला सहकारी तत्वावरती, आणि तो आशिया खंडातला पहिला होता. 14 नंबरचा प्रश्न बघा, नाबार्ड या राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? तर आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे, 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना झालेली आहे. हा सुद्धा प्रश्न आपण पाठीमागे पाहिलेला आहे, पण वारंवार घ्यायचं एकच कारण आहे की हा परीक्षेला विचारलाच जातो मित्रांनो. ठीक आहे, आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण प्लेलिस्ट DCCBची बनवलेली आहे, त्याच्यामधून तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकताय. जवळपास 6 व्हिडिओ आपले प्रकाशित झालेले आहेत, हा 7वा आहे. असेच व्हिडिओ येत राहणार आहेत, त्यामुळं तुम्ही 100% पाहायला विसरू नका. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार शेती आणि ग्रामीण विकासाला पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था म्हणून नाबार्डची त्या ठिकाणी स्थापना झाली होती 1982ला. आता उर्वरित असेच प्रश्न आपण इंग्रजी, मराठी आणि गणित बुद्धिमत्तावरती आणणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.